कोणतीही परवानगी न घेता नगरसेवकांच्या आदेशाने उभारण्यात आलेल्या ठाण्यातील 3 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिले आहेत। या संदर्भात एका आठवड्यात रहिवाशांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिलेत। बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास विलंब केल्याबद्दल न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठानं पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले। कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ज्यावेळी कारवाई करण्यासाठी जातो त्यावेळी तेथील रहिवासी घेराव घालतात, निषेध करतात, अशी माहिती ठाणे महापालिकेनं न्यायालयाला दिली। पालिकेचा कारवाई करण्याचा हेतू होता तर आधी पाणी आणि वीज खंडित करायला हवं, असं न्यायालयानं म्हटलं आहे। पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयाला कारवाई करण्यापूर्वी 15 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल सांगितलं। पालिकेची ही भूमिका योग्य ठरवत न्यायालयानं एका आठवड्यात सर्व रहिवाशांना नोटीस बजावण्याचे निर्देश पालिकेला दिले। 15 दिवसात वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्यापुढील 15 दिवसात इमारतींचं पाडकाम करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद करा, असंही उच्च न्यायालयानं सांगितलं। माजिवडा येथे असलेली साई दर्शन कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तिन्ही विंग बेकायदा असल्याचा दावा याचिकाकर्ते नीरज कबाडी यांना केलाय। ए विंगचे तळमजला अधिक 7 मजले आहेत, तर बी विंग आणि सी विंगचे तळमजले अधिक 5 मजले आहेत। अशा प्रकारे ही पहिलीच याचिका नाही। याआधीही शिळफाटा येथील 17 अनधिकृत इमारती पालिकेच्या परवानगीशिवाय उभारल्यात, अशी टिप्पणी न्यायालयानं केली। पोलीस संरक्षण देऊनही बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली नाही, याचाच अर्थ बांधकाम पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। सरकारी जमिनींचं संरक्षण हे जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणं हे महापालिका आयुक्तांचं कर्तव्य आहे, अशा शब्दात उच्च न्यायालयानं जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सुनावलं। ठाणे पोस्ट ऑफिस आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यात प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियान रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचा आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला। मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात झाली। या रॅलीत शेकडो पोस्टमन, सफाई कर्मचारी तसंच अधिकारी सहभागी झाले होते। स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून यातून एकल उपयोगी प्लास्टिक वर बंदी, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्त भारत घडवण्याचा संदेश देण्यात आला। या रॅली दरम्यान नुक्कड नाटकाच्या माध्यमातून प्लास्टिकचा धोका किती गंभीर आहे याचं प्रबोधन करण्यात आलं। नागरिकांना कपड्यांच्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। तसंच रस्त्यावर कचरा टाकू नये अशी शपथही घेण्यात आली। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित दिलीपराव इचके, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस नवी मुंबई रिजन। आज भारतीय डाक विभाग ठाणे डिव्हिजन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छोत्सव हा जो भारतीय सरकारचा स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावरती एक नो प्लास्टिक कॅम्पेन हे ठाणे डाक विभागाने आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असेल, रॅली असेल किंवा अगदी मार्केटमध्ये जे वेंडर्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना प्लास्टिकच्या वापरापासून कसं रोखायचं या संदर्भाचं मार्गदर्शन, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण प्लॅन केलेल्या आहेत। आणि या सगळ्याचा हेतू शेवटी हा आहे की सामान्य लोकांमध्ये
याच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. महापालिका आणि इतर प्रशासन हे त्यांचं रेग्युलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांचं 100% काम करत आहे, परंतु लोकांनीही याच्यामध्ये कुठेतरी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची गरज आहे. यासाठी हा डाक विभागाचा एक छोटासा प्रयत्न आहे. कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती, आता नवरात्र उत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवतंय. पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्यानं आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे महानगरपालिकेत धडक दिली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाई मागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं. ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंब्र्यात पाण्याची टंचाई का? मुंब्र्याच्या अल्मास कॉलनीतील संपपंप केंद्राचा पंप 6 दिवस बंद आहे. अवघे 5,000 रुपये खर्च असताना तो देखील पालिका करत नाही. कल्याण फाटा येथे वॉल उघडून पाणी डायव्हर्ट केलं जात असल्यानं मुंब्र्याला पाणी पुरवलं जात नाही. कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेनं मारण्याचा विचार आहे का? कळवा मुंब्र्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याच्या पलीकडे आहे. असं असताना सत्ताधारीच मोर्चे काढत आहेत. पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सरकारनं पाण्याचा पुरवठा वाढवण्याचं सोडून मोर्चे कसले काढताय असा सवालही आव्हाड यांनी केला. मेट्रोसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात. निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते, मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज भागवली जात नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, कळवा मुंब्र्यात पाणी नाही, मात्र नौपाड्यात प्रचंड पाणी पुरवठा होत आहे. मग इतर भागांनी काय पाप केला आहे? दलित शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिलं जात नाही असा आरोप करून ठाण्यासाठी आपण स्वतः धरण आणलं होतं, परंतु येथील सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण हातचं गेलंय. आता नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू असा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिलाय. ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो मी. गेले कित्येक दिवस कळवा मुंब्र्यामध्ये पाणी नाहीये. आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजावून सांगतो, पाण्याचा प्रश्न मिटवा, पाण्याचा प्रश्न मिटवा. आणि माझ्या अंदाजाने मुद्दामून केलं जातं. याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत. आज एका सत्ताधारी पक्षाने मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांचा पक्ष, आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय. शासन कोणाचं आहे? प्रशासक कोणाचा आहे? शासनाने आणलाय ना. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी. हे मोर्चे काढून, हे नाटकं करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये, अधिकारीही काम करत नाही. त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, धुवायला पाणी नाही. अरे, पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना. आम्ही आज 10 MLD ची फाईल तयार करून किती महिने झाले? माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले. ती काय मेट्रो काय हवेतनं जाणार होती का खड्ड्यात पडणार होती? 2027-28 पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही. म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला? आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर, गटर आणि मीटर, त्याच्याकडे लक्ष द्या ना महानगरपालिकेने. आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत? दर 15 दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय. आज आम्ही सांगून जातोय, सणासुदीचे दिवस आहेत, आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत.
जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा, तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल. आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका, मग आम्ही कोणालाच सोडणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळवा परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून महापालिकेकडून पाणी पुरवठा अनियमित होत असल्यानं कळव्यातील नागरिकांनी अनेक वेळेला कळवा प्रभाग समिती पाणी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासन उदासीन असल्यानं आज ठाण्यातील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कळवा विभागातील भाजप कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा विभाग प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला. या आक्रोश मोर्चात अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महिलांनी कावेरी सेतू ते प्रभाग समिती असा आक्रोश मोर्चा काढला. यावेळी महिलांनी डोक्यावर मडके घेऊन कळवा प्रभाग समितीच्या प्रवेशद्वाराजवळ फोडून आपला निषेध व्यक्त केला. कळव्यात पारसिक नगर येथील ओझन व्हॅली येथून पाईपलाईनने येणारं पाणी कमी दाबाने येतं, परंतु सिस्टम असून समान पाणी पुरवठा होत नसल्यानं तो 8 व्होल्ट खोलून चालू करावा आणि पाणी नियमित करावं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ बांधून तयार असलेल्या जलकुंभाला नवीन पाईपलाईन जोडून त्याच्यातून कळवा विभागाला पाणी पुरवठा करावा. MIDC आणि स्टेम मधून खंडित होणाऱ्या पाणी पुरवठा संदर्भातील माहिती कळव्यातील नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात यावी अशी मागणी कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव आणि पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांना करण्यात आली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनाच्या वतीनं या संबंधित जाधव आणि विभागाचे अभियंता अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनाच्या वतीनं या समस्या तातडीने सोडवण्याचं आश्वासन देण्यात आले. मागील 4 महिन्यांपासून MIDC कडून वारंवार पाणी पुरवठा खंडित करण्याचं काम सुरू असल्यानं ही समस्या निर्माण झाली. सध्या 3 ते 4 तास सकाळ आणि संध्याकाळी पाणी पुरवठा नियमित सुरू राहील. तसंच लिकेज पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून या पुढे पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं देण्यात आले.